मेघना, अगं इथे सगळे तुला मिस करतायत. मेघना, तू काय करायचं ठरवलंयस? अगं तुला कळतंय का? अभिचं लग्न ठरलंय आणि सगळ्यांना वाटतंय की तू US मध्येस. तुला कधी बोलवायचं, कसं बोलवायचं, तुला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला कोण कोण येणार आहे, सगळ्याचं प्लॅनिंग सुरू झालंय. अगं अगं गप्प नको राहूस, बोल ना मेघना. मेघना, मेघनाशी बोलतेस तू? पण ती तर US मध्ये आहे ना, आणि तुझ्या फोनमध्ये ISD सर्व्हिस नाहीये म्हणाली होतीस तू. मग कशी बोलतेस त्याशी? आई, अगं मी ती सर्व्हिस नुकतीच चालू करून घेतली. ती चेक करत होते म्हणूनच मेघनाला फोन लावला होता. बरं झालं, दे इकडे. हॅलो मेघना. आई, बाळा कुठे आहेस तू? कशी आहेस ग? खूप आठवण येते तुझी. एकदा सुद्धा फोन नाही केलास तू. मी बोलू नाही शकले ना तुझ्याशी, त्यामुळे. तुला सांगू, आता घरात सारखी बडबड करायला, पसारा घालायला कोणीच नाहीये. आता वाटेल तेव्हा बरणीत हात घालून कोणीच लोणचं खात नाही आपल्याकडे. कोणी सिनेमातली गाणी म्हणत नाही. बाबा आले की चोरून थांबत नाही. टीव्ही समोर नाच करत नाही. जबरदस्तीने मला लिपस्टिक लावत नाही. खूप खूप आठवण येते ग तुझी. पण आता जास्त बोलणार नाही मी. खूप पैसे लागतात म्हणे या फोनला. पण महत्वाचं सांगते, आता ना अभिचं लग्न ठरलंय आणि तू यायला पाहिजेस लग्नाला. येशील ना? तुझी तारीख वगैरे नक्की ठरली की कळव, मग आम्ही सगळे तुला एअरपोर्टवर. नाही, कदाचित सगळे नाही घ्यायला येऊ शकणार, पण चंदू आणि अभि नक्की येतील तुला एअरपोर्टवर घ्यायला. आणि हो, नचिकेतरावांना पण सांग, त्यांना पण आमंत्रण आहे आग्रहाचं. त्यांनी यायलाच पाहिजे. हॅलो 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 मेघना. हॅलो हॅलो मेघना. हॅलो हॅलो. आई, अगं रेंजमुळे फोन कट झाला असेल. मी परत करेन तेव्हा सांगेन तुला. मेघना नक्की कुठे आहे? आणि मला आईला दिलेली उत्तरं नकोयत. जे खरंय तेच सांग. मेघना कुठे आहे नक्की? माधुरी, काय झालं मला सांग. गेल्या कित्येक दिवसांपासून मी बघतोय काहीतरी गडबड आहे. हे बघ, माझे पर्सनल कितीही प्रॉब्लेम्स असले तरी माझ्या माणसांकडे माझं लक्ष असतं. मेघनाने एकदा सुद्धा मागून तिचा किंवा नचिकेतचा कुणाचाही नंबर दिला नाही. तिची कॅमची कॉर्ड हरवली म्हणून तिथले, तिच्या घराचे, तिथल्या वास्तव्याचे काहीच फोटो पाठवले नाहीत मला. तेव्हाच मला शंका आली होती की काहीतरी गडबड आहे.
माधुरी नंबर नसूनही तू कशी काय बोलत होतीस तिच्याशी? मला खरं सांग, आईला सांगितलंस तसं इंटरनॅशनल रोमिंग ऍक्टिव्हेट करून बोलत होतीस? मला नाही वाटत. माधुरी काय गडबड आहे? मला सांग ना प्लीज. हे बघ, तुझा लहान भाऊ असलो तरी मोठी प्रेशर्स मी सांभाळू शकतो. प्लीज मला सांगशील? एका अटीवर सांगेन अभि, ही गोष्ट घरात कोणालाच नाही कळली पाहिजे. ठीक आहे? नाही कळणार. एक पण चांगला ड्रेस नाहीये माझ्याकडे. शमी, हे काय करतेस तू? कबडावरतेस का? हे बघ, मला उगाच तू कुठलाही प्रश्न विचारू नकोस. मला खूप टेन्शन आलंय. एकतर मला शालू आणि अभिचं शेरवानी घ्यायला जायचंय. लग्नासाठीची माझी पहिली खरेदी नाही का? मग मी छान नको दिसायला? नाही, मी छानच दिसलं पाहिजे. अगं, तू सुंदर दिसतेस. अश्वती, मी खूप कन्फ्युज झाले ग. किती कपडे आहेत पण एकही चांगला नाहीये. तुझा प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. बस आपण सॉर्ट आउट करू. हे बघ. कसं आहे? अच्छा, चल आपण दुसरे ड्रेसेस बघू. चल आता. अजून एक चांगला ड्रेस आहे, तो आणते. तू थांब इथे. हा कसा आहे? हा, बिलकुल नाही. यात मी खरंच जाड दिसते. तू स्वतःला जाड म्हणतेस, मग मी काय? हो, वा, कबूल केलंस की तू जाड आहेस. ए गप ना, मी दुसरा ड्रेस आणते. थांब. उगाच टाइमपास नको करूस हा अश्वती, प्लीज. मला खूप उशीर होतोय. नाही तर मी नवीन ड्रेस विकत घेऊन येईन. हा बिलकुल नाही. हा खूप डल कलर आहे. हे बघ, तुला लास्ट चान्स. तुझ्या आवडीचा कुठलाही ड्रेस पटकन घेऊन ये, नाही तर मी जाणार आहे. प्लीज प्लीज जा आता. अश्वती, ये ना ग पटकन. किती वेळ लावतेस? एकतर हा कसा आहे? व्हेरी गुड. पहिल्यांदा आवडली मला तुझी चॉईस. दॅट्स लाईक माय अश्वती. सिलेक्ट केलाय मी. हा झक्कास आहे. थँक गॉड. ड्रेस सिलेक्ट करायला एवढा वेळ लावशील तर शालू सिलेक्ट करायला किती वेळ लावशील? सॉरी मॅडम, मी पटकन चेंज करून येते. मग मला तयार करून देशील? हो, आलेच. लवकर ये ग, मला तयार करायचंय तुला. झालं ना समाधान आता? हो.
खूप छान दिसतेस. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुझी कपाळावरची टिकली कायम अशीच राहू दे. माय बेस्ट विशेस टू यू अँड अभि. शमी, एक इच्छा होती ग. तुझं लग्न आहे आता, घरात इतकी कार्य आहेत, सगळं. तुझी आई म्हणून त्यात सहभागी व्हावं असं वाटत होतं. म्हणजे अर्थात तुझी परवानगी असेल तरच. हा, नाहीतर ऑफकोर्स मम्मा. अगं या गोष्टीने मला आनंदच झालाय. मी खरं सांगू का, आता कुठेतरी मला असं वाटतंय की माझं लग्न होतंय. माझी माणसं आहेत माझ्या पाठीशी. अभि आणि त्याची फॅमिली आणि मी, आम्ही सगळेजण शालू खरेदीला जाणार आहोत. येशील तू? तुझ्या लग्नाचा शालू? हो, येईन ना. म्हणजे नक्की येईन. शमी, थँक्यू. खूप उशीर व्हायच्या आत मला हवं ते वेपन मिळाले. आता ते कधी वापरायचं ते मी बघेन. चला चला, खूप उशीर झालाय. किती अभि, तुझा अजून नाही आवरला रे? किती वेळ लावतोस तू? सगळ्यात जास्त वेळ तुला लागतो हा, अभि. काय झालं हिला रडायला? भूक लागली असणार. ओले ओले तरी म्हणलं आजी गोडवणी रडतोय कसं माझं पिल्लू? ओले. ओले. तुझा काय टाइमपास झालाय? तू पटपट आवर, मी पटकन बाबांना औषध देऊन येतो. तोपर्यंत तुझं आवरलेलं पाहिजे मला आता सगळं. बाबांना काय झालं? काल रात्री पोट बिघडलंय त्यांचं. तरी आई त्यांना म्हणत होती, बेंडचे वय झालंय तुमचं. तरी आम्हाला डाळिंबाची उसळ खायची हाऊस किती. एक सोडून 4-4 वाट्या भरल्यात मस्त. बरं बसलेत आता पोट धरून. ते मला म्हणे तुम्ही जा, मी पैसे देतो, मस्त शॉपिंग करा. पण असं कसं रे? बरं ते जाऊ दे. तू का टाइमपास करतोय अभि? अगं मला कळत नाही मी कुठला शर्ट करू. मला बराच वेळचं मी शोधते, कन्फ्युज आहे मला. अभि, आज आपलं लग्न नाहीये, आज आपण शॉपिंगला चाललोय. बरं ना, मी सांगतो तुला कुठलं घालायचंय. हळू हळूहळू. हा हा घाल. झालं तुझा प्रॉब्लेम सॉल्व. आता पटपट आवर. माधुरी, काय ग? हिला घे बाई. हिची भुकेची वेळ झाली. चल चल चल, रडायला लागले बघ पोर. दे. आणि तुझं आटप हा लवकर. आवरून घे. विभा आहे घरात हिला सांभाळायला. आवरते. आवर लवकर. काय झालं म्हणजे पिल्लूला? किती रडते तू? अभि, अरे तू का असा उभा? ठरलं ना तुझं आता कुठला शर्ट घालायचं ते. जा आवर, जा लवकर जा. घरात ना 4-4 बाळ आहेत. एक नाही तो सुभाष. त्याचं खाण्यावर बंधन नाही आणि तुझं वागण्यावर नाही. तोंडाकडे बघत बसू नकोस. जा आवर जा. ह्याचं आवरणं म्हणजे मोठा कार्यक्रम असतो. अगदी शालू खरेदी करणं राहिलं बाजूला. शालू, माय फुट. तिच्या शॉपिंगसाठी मी येणार नाहीये आणि तूही जाणार नाहीयेस मम्मा, कळलं तुला? तिच्या आनंदासाठी आपण काय हे सगळं करायचं? सांग ना मला. कारण त्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे. ट्रस्ट मी.
लवकरच आपल्याकडे खूप कारणं असणार आहेत सेलिब्रेट करण्याची. तुला नाही समजणार. मग तू समजून सांग ना मला. रिया, रिया, बच्चा काही गोष्टी समजवण्याच्या पलीकडे असतात. आणि खरं तर या क्षणी ती वेळ पण नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ट्रस्ट मी बेटा. तुझ्यापेक्षाही जास्त तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे या सगळ्यांच्या बाबतीत. पण कधी कधी चुकीच्या वेळेवर केलेली करेक्ट गोष्ट सुद्धा असते ग. हे बघ, वी गॉट टू वेट फॉर द राईट टाइम. आणि तोपर्यंत तू तुझ्या चेहऱ्यावर असं छान स्माईल आण. सगळ्यांना असं वाटू दे की जे काय होतंय ते तू सगळं ऍक्सेप्ट केलंयस. किमान हे लग्न होईपर्यंत तरी तुला असंच करावं लागणार आहे. बेटा, मी तुला जे काय करायला सांगते त्यात आपलाच फायदा आहे. विश्वास ठेव माझ्या. रिया, अरे अभि, अजून असंच काय फिरतोयस? अगं ते याचं शर्टचं बटन निघालं, दे ना जरा लावून मला. अरे मग दुसरा शर्ट घालणार तुझ्याकडे नाही आहेत का दुसरे शर्ट? चांगला असं नाही. हो, चांगला आहे माहिती मला, पण मला वेळ नाही आता बटन शिवत बसायला. छकुलीची तयारी व्हायची आहे, तिला सांभाळायला सुधावेन यायच्या, त्याच्या आधी ती तयारी व्हायला पाहिजे. मला वेळ नाही अगं, आई, दोन- नाही. मी आहे. काय चाललंय? काय शर्टाचं बटन तुटलं होतं आणि तू ते लावून दिलंस? काय आहे शमिका? व्हॉट अ रोमॅन्टिक मोमेंट. कशा आहात आजी? नमस्कार. अरे आशू, आलीस सुद्धा? शमिका, तू पण आलीस? हा हा, काय गोड दिसतेस. थांबा, माझीच नजर लागेल नाही तर. अरे तू का अजून तयार नाहीयेस? बर, तुझे आई बाबा कधी येतात? ऍक्च्युली ममा येणार आहे आणि रिया येणार आहे. पण डॅडना जरा फॅक्टरीच्या कामासाठी बाहेर जायला लागलं ना, त्यांना नाही येता येणार बहुधा. झालं, म्हणजे दोन्ही आई येणारच नाहीत वाटतं. जाऊ दे, आपण तरी वेळेवर जाऊया. माधुरीची तयारी झाली की नाही बघते. तुम्ही तयार आहात ना? हो. चल रे आम्ही लवकर. आवरतो मी, शूज घालतो. काय झालंय अभि? काय प्रॉब्लेम आहे का? नाही ग, ते रात्री नीट झोप नाही झाली ना म्हणून. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, जरा जाए कोई ढूंढ के लाए. रात्रभर झोपला नाही अभि, शमीच्या आठवणीत.
आशू ए चला तयारी झाली आहे तुमची. बर सासूबाई, माधुरी तयार झाली की तिला जरा लवकर बाहेर यायला सांगाल. आम्ही वाट बघतोय तिची. चला 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 लवकर, उशीर होतोय. चला आता रोमॅन्टिक कपल. चल आलो.